जिसका मतलब मोहब्बत, मतलब जिंदगी। जोया। Hello friends, today I am going to discuss about concept of modern management on the class TY BCom. In that subtopic is competitive advantage. Competitive advantage is developed by Michael Porter. He is working as a professor in Harvard Business School. So Porter suggests four sets of factors that contributes to the well-being of a nation. And in that, whatever he suggests, four sets of factors. In that, first one is nation's resources, education. Means the first factor pertains to conditions such as the nation's resources, education, and skill of its people and its labor cost. And the second set of factors consists of the demand conditions. The demand conditions include market size, the degree of consumer sophistication, and the way products are advertised. And the third set of factor is concerned with the suppliers. Portal observes that a company prospers when supporting companies are located in the same area. And fourth set of factors considered consists the strategy and structure of the firm as well as rivalry among the competitors. So totally, according to Portal, overall these factors, he told, the combination of these four sets of factors lead to competitive advantage. In 1980, Michael Porter developed a model competitive strategy which is known as Porter generic competitive strategies. See here, according to Porter, the strategy formulation requires an analysis of the attractiveness of the industry and company's position within the industry. This analysis becomes the basis for formulation of generic strategy. Overall, this meaning of आतापर्यंत जे काही स्टडी केलं, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसचं मायकल पोर्टरनी सांगितलं, ते फोर फॅक्टर सांगितलं. त्या फोर फॅक्टर्सनुसार जे काही मिनिंग होतं, आणि हे म्हणजे ओव्हरऑल चारही फॅक्टर्स मिळून ते मिनिंग कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर येतो असं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर in generally competitive advantage meaning of competitive advantage. A competitive advantage is what makes an entity's goods or services superior to all of a customer's other choices. बघा, कुठल्याही मार्केटमध्ये कुठलाही वस्तू असेल तर ते कस्टमरचं चॉईसनुसार ते कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये आणायला पाहिजे. म्हणजे त्या कॉम्पिटिटिव्हचं ॲडव्हान्टेज म्हणून इन जनरल मिनिंग आहे. इथं एक 4-5 मिनिंग आहे. वन बाय वन विल डिस्कस. लेट्स सी. द कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज इज अ सेट ऑफ circumstances or conditions that puts one company in a more favorable position than the other. बघा, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे वेगवेगळं सर्कमस्टन्सेस. तिथं सर्कमस्टन्स म्हणजे वेगवेगळं असणार. म्हणजे वेगवेगळं कस्टमरचं मेंटॅलिटी असल्यामुळं मार्केटमध्ये सर्कमस्टन्सेससुद्धा वेगवेगळं असणार. काही मार्केटमध्ये कमी खरेदी करणार कस्टमर्स असणार, काही मार्केटमध्ये कस्टमरचं मेंटॅलिटीच नसू शकते. म्हणजे अशा पद्धतीचं
मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंडिशनचं मार्केटमध्ये जे काही प्रोडक्ट्स ठेवतात त्याला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणतात. म्हणजे तिथून त्या असा वेगवेगळ्या सर्कमस्टन्सीसमधनं प्रोडक्ट सेल करणं म्हणजे ते मार्केट कॅप्चर करणं म्हणजे हा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस असं म्हणायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज रेफर्स टू फॅक्टर्स दॅट अलाउ ए कंपनी टू प्रोड्यूस goods or services better or more cheaply than its competitors. कुठलाही गुड्स अँड सर्व्हिसेस असेल म्हणजे चीप एकदम कॉस्ट त्याचं कमी करण्यापेक्षा म्हणजे कॉम्पिटिशनला महत्त्व देणं हा इम्पॉर्टंट आहे. आणि इन जनरली इन बिझनेस मॅनर कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज त्याचं मिनिंग काय आहे. इन बिझनेस कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज इज द ॲट्रिब्यूट दॅट अलाउज an organization to outperform its competitors. म्हणजे जनरली एकमेकांचं रिलेटेडच आहे. इन बिझनेस म्हणजे दॅट इज सेम मिनिंग येतो आहे. म्हणजे जे काही ॲट्रिब्यूट आहे, जे काही त्यांचं ॲटिट्यूड आहे म्हणजे ते कॉम्पिटिटर्स मार्केट कॅप्चर करणं ते कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणता येईल. मग त्याच्यानंतर नेक्स्ट मिनिंग येतो आहे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज is the bargaining chip a business has over its competitors. आता मार्केट म्हटल्यावर त्यात मॉडर्न मार्केट म्हणजे तिथं टेक्नॉलॉजी असणार. त्या टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळं प्रोडक्ट्स असल्यामुळं कस्टमरकडून बार्गेनिंग असणारच. दॅट इज ऑब्व्हियसली. सपोज ते बार्गेनिंगला चान्स नाही मिळालं ते त्या कॉम्पिटिशन काही राहणारच नाही. म्हणजे बार्गेनिंगमध्ये म्हणजे काय नेमकं बार्गेनिंग म्हणजे काय असणार. इन प्राईस लेवलमध्येच बार्गेनिंग तर कस्टमरला सपोर्टच नाही दिला ते कस्टमर सोडून जाऊ शकतात. म्हणजे हा बार्गेनिंगला फेस करून जे काही मार्केटमध्ये जे काही टेक्नॉलॉजीमध्ये प्रोडक्ट विकलं जाते त्याला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणता येते. आफ्टर दिस विल डिस्कस फीचर्स ऑफ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. वन बाय वन विल डिस्कस फीचर्स ऑफ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडव्हान्टेज म्हणता येईल. और ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणता येईल. असं वेगवेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन विचारू शकतात वन बाय वन. Competitive advantage is what makes a company's products or services more desirable to customers than that of other competitors. जे काही मिनिंगमध्ये वेगवेगळं आलं तेच कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणता येते. म्हणजे हा फीचर्स और कॅरेक्टरिस्टिक्स कशावरून काढतात. जे काय 4-5 हा मिनिंग जे काय आता अगोदर मी सांगितलं त्याच्यावरूनच हा फीचर्स काढलेला आहे. म्हणजे टोटली काय म्हणायचं आहे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज इज व्हॉट मेक्स कंपनी जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहे जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस ते कस्टमरला म्हणजे कॉम्पिटिटरच्या वर ते सेल करणं म्हणजे कॉम्पिटिटर ते हा फर्स्ट ॲडव्हान्टेज म्हणता येते. नेक्स्ट कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज कॅन बी ब्रोकन डाऊन इंटू कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजेस अँड डिफरन्शियल ॲडव्हान्टेजेस. बघा म्हणजे जस्ट लाईक कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे हा मॉडर्न मॅनेजमेंट आहे. एकमेकांचं तिथं रायव्हल असणार. सेम प्रोडक्ट मार्केटमध्ये अजून मिळू शकतात. त्याच्यातून म्हणजे डिफरन्शियल ॲडव्हान्टेजेस त्याच्यातून म्हणजे वेगवेगळं कंपॅरिझनसुद्धा असणार. त्याच्यातून इट कम्स ओव्हर दॅट मार्केट दॅट इज कॉल्ड कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस.
अँड नेक्स्ट कम्स टू कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज इज ए country ability to produce something more efficiently than competitors which leads to greater profit margins. बघा, जे काय कुठलाही प्रोडक्ट असू दे, मॉडर्न मॅनेजमेंट न्यू टेक्नॉलॉजी तरी आहेतच, त्या न्यू टेक्नॉलॉजी अनुसार जे काही प्रोडक्ट मार्केटमध्ये येतोय हे सगळं ह्याच्यातून कुठला प्रोडक्ट किती विकतोय मार्केटमध्ये त्याच्यावरून कुठलाही कंट्री असू दे, त्या कंट्रीमधलं त्या प्रोडक्ट कितपत विकतोय, कितपत त्याचं प्रॉफिट होतंय, ह्याच्यावरून काय ठरवते, कंट्रीचं एबिलिटी, त्या कंट्रीचं एबिलिटी काय आहे, प्रोडक्शन एबिलिटी काय आहे, त्या प्रोडक्शनचं एफिशियन्स काय आहे हे ठरवते. हे कशावरून? कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजवरती. अँड नेक्स्ट अँड लास्ट characteristics is differential advantage is when companies' products are seen as both unique and higher quality relative to those of a competitor. डिसॲडव्हान्टेज जे काही डिफरन्शियल म्हणजे एकमेकांचं ते सगळंच रिलेटेड आहे. म्हणजे कंपनीचं प्रोडक्ट जे काय म्हणजे युनिक बी असू शकतो आहे आणि युनिक बी असायला पाहिजे, क्वालिटीमध्ये पण हायर इन क्वालिटी पण पाहिजे, म्हणजे कस्टमरचं मेंटॅलिटीसुद्धा बघायला पाहिजे. हे सगळं बघून जे काही प्रोडक्ट आहे म्हणजे ह्याच्यावर म्हणजे मिनिंगवरून हा एक ॲडव्हान्टेज